नमस्कार. ही गोष्ट आहे एका साध्या संन्याशाची, ज्याने त्यावेळच्या सगळ्यात ताकदवान सरकारला आव्हान दिलं आणि फक्त आव्हानच नाही दिलं, तर जिंकून दाखवलं. हा काही फक्त एक कोर्टातला खटला नव्हता, तर भारताच्या लोकशाहीच्या आत्म्यासाठीची एक मोठी लढाई होती. जरा विचार करा की उद्या सकाळी उठल्यावर तुम्हाला कळतं की एक नवीन कायदा आलाय आणि तुमचं बोलण्याचं स्वातंत्र्य किंवा समानतेचा हक्क आता तुमच्याकडे नाहीये. असं होऊ शकतं का? याच एका प्रश्नाने एकेकाळी पूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं आणि त्याचं उत्तर याच गोष्टीत दडलेलं आहे. आणि हे आहेत या गोष्टीचे हिरो, स्वामी केशवानंद भारती, केरळमधल्या एका छोट्याशा मठाचे प्रमुख. त्यांची लढाई तर सुरू झाली होती आपल्या मठाची जमीन वाचवण्यासाठी, पण ती कधी भारताच्या संविधानाचा आत्मा वाचवण्याची लढाई बनली हे कदाचित त्यांनाही कळलं नसेल. ही तर फक्त सुरुवात आहे. एका सामान्य माणसाची ही असामान्य लढाई पुढे कशी जाते हे पाहण्यासाठी आणि इतिहासातले असेच महत्त्वाचे क्षण अनुभवण्यासाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले रहा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला या सगळ्याच्या मुळाशी जाऊया. ही लढाई काही एका दिवसात उभी राहिली नाही. याची पार्श्वभूमी अनेक वर्षांपासून तयार होत होती. एक असं वादळ जे भारताची संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या अधिकारांवरून घोंगावत होतं. तर बघा हे सगळं कसं घडलं. आधी 1951 मध्ये सरकारने जमीन सुधारणा कायद्यांना कोर्टात कोणी चॅलेंज करू नये म्हणून 9वं परिशिष्ट आणलं. मग 1967 मध्ये गोलकनाथ केसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं की संसद मूलभूत हक्क बदलू शकत नाही. आता यावर सरकारने घटना दुरुस्त्या करून स्वतःलाच अमर्याद अधिकार देऊन टाकले. आणि या साखळीतला शेवटचा घाव होता केरळचे कायदे 9व्या परिशिष्टात टाकणं, ज्याचा थेट फटका स्वामी केशवानंद भारती यांच्या मठाला बसला. आणि इथूनच त्या ऐतिहासिक संघर्षाची ठिणगी पडली. आणि मग रंगमंच तयार झाला एका अशा लढाईसाठी ज्यावर भारताच्या लोकशाहीचं भविष्य ठरणार होतं. हा फक्त एक खटला नव्हता, हा होता 2 महाशक्तींमधला अंतिम सामना. या खटल्याचं गांभीर्य किती मोठं होतं हे या एका आकड्यावरूनच कळेल. 13. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातलं आजवरचं सगळ्यात मोठं घटनापीठ बसवण्यात आलं. तब्बल 13 न्यायाधीशांचं. विचार करा, यावरूनच या खटल्याचं महत्त्व लक्षात येतं. हा लढा होता 2 विचारांचा. एका बाजूला सरकारचं म्हणणं होतं, आम्हाला लोकांनी निवडून दिलंय, त्यामुळे आम्हीच सर्वोच्च आहोत आणि आम्ही घटनेत कोणताही बदल करू शकतो. तर दुसऱ्या बाजूला स्वामींचे वकील, महान कायदेतज्ञ नानी पालखीवाला यांचा युक्तिवाद होता, संसदेने संविधानाला नाही तर संविधानाने संसदेला बनवले आहे, त्यामुळे संविधानात सर्वोच्च आहे. तब्बल 66 दिवस म्हणजे जवळपास 6 महिने हा युक्तिवाद चालला. संपूर्ण देशाचं लक्ष निकालाकडे लागलं होतं. मग अखेरीस काय झालं असेल? कोण जिंकलं, सरकार की एक संन्यासी? ह्या लढाईत ना सरकार जिंकलं ना कोणी एक व्यक्ती. खरा विजय झाला तो तुमचा, माझा, आपल्या सगळ्यांचा, भारताच्या सामान्य नागरिकांचा. कारण कोर्टाने असा एक ऐतिहासिक निर्णय दिला ज्याने आपल्या लोकशाहीला आणि हक्कांना एक अभेद्य कवच मिळालं. आणि याच निकालातून जन्माला आला एक असा सिद्धांत ज्याने भारतीय न्यायव्यवस्थेचा चेहराच बदलून टाकला. ह्या सिद्धांताला म्हणतात बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन, म्हणजेच मूलभूत संरचना सिद्धांत. आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. न्यायालयाने संसदेला सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला घटनादुरुस्तीचा अधिकार आहे, पण तो अमर्याद नाहीये. तुम्ही संविधानाची काही मूलभूत वैशिष्ट्य, त्याचा आत्मा बदलू शकत नाही. मग ही मूलभूत संरचना म्हणजे नेमकं काय? तर यात येतात अशा गोष्टी ज्या आपल्या लोकशाहीचा पाया आहेत, जसं की संविधानाची सर्वोच्चता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सत्तेचं विभाजन आणि आपले मूलभूत हक्क. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतंही सरकार कितीही मोठं बहुमत घेऊन आलं तरी ते कायदा करून भारताला हुकुमशाही किंवा राजाशाही बनू शकत नाही. हे समजून घेण्यासाठी ना एक खूप सोपं उदाहरण आहे जे एकदा लक्षात आलं की तुम्ही कधीच विसरणार नाही. समजा आपलं संविधान म्हणजे एक घर आहे. आता तुम्ही त्या घराला नवीन रंग देऊ शकता, खिडक्या दारं बदलू शकता, पण तुम्ही त्या घराचा पायाच उखडून टाकू शकत नाही, कारण त्यावरच तर ते घर उभं आहे. बस हाच तो मूलभूत संरचना सिद्धांत आहे. पण हा निर्णय फक्त पुस्तकांपुरता राहिला नाही, तर तो येणाऱ्या काळात भारतीय लोकशाहीसाठी एक मजबूत ढाल बनला. चला बघूया या निर्णयाची खरी ताकद कधी आणि कशी दिसून आली.
या निकालाच्या फक्त 2 वर्षानंतर देशावर आणीबाणीचं संकट आलं. तो भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला एक काळा दिवस होता आणि त्याच वेळी या सिद्धांताची खरी अग्निपरीक्षा झाली. आणीबाणीच्या काळात सरकारने 42वी घटनादुरुस्ती आणली, संसदेला सर्वोच्च बनवण्याचा आणि न्यायालयाचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला. पण 1980 मध्ये मिनर्वा मिल्स केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद खटल्याचाच आधार घेतला आणि ती घटनादुरुस्ती रद्द केली. कोर्टाने ठणकावून सांगितलं की न्यायालयीन पुनरावलोकन म्हणजे कोर्टाचा कायदे तपासण्याचा अधिकार हा घटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि तेव्हापासून आजपर्यंत हा मूलभूत संरचना सिद्धांत आपल्या लोकशाहीचा अंतिम रक्षक म्हणून उभा आहे. जेव्हा जेव्हा सत्तेकडून संविधानाच्या मूळ स्वरूपाला धक्का लावण्याचा प्रयत्न होतो तेव्हा हाच सिद्धांत ढालीसारखा आपल्या सगळ्यांच्या पुढे येतो. ही सगळी गोष्ट ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो की आजच्या काळात आपल्या संविधानाच्या या मूलभूत संरचनेला सर्वात मोठा धोका कशापासून असू शकतो. यावर नक्की विचार करा आणि आपलं मत आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर ही होती केशवानंद भारती यांची प्रेरणा देणारी कथा. एका व्यक्तीच्या धैर्यामुळे आपल्या सगळ्यांच्या हक्कांना आणि आपल्या लोकशाहीला एक कधीही न तुटणारं सुरक्षा कवच मिळालं. ही माहिती जर आपल्याला खरोखर महत्त्वाची वाटली असेल तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा, लाईक करा आणि अशाच अभ्यासपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय संविधान.